हिंगोलीच नाही, अख्ख्या मराठवाड्याला आज आपण टाटा बोलणार आहे. हा लक्षात आहे, प्रत्येक डिव्हिजनच्या शेवटी आपल्याला वाईल्ड कार्ड खेळायचंय. मी खेळला आणि बजेट आले 786. याचा अर्थ मला इथल्या क्रिएटर, इन्फ्लुएन्सर किंवा लोकल ट्रॅव्हलरला भेटायचं आणि त्याच्यानुसार हिंगोली बघायचंय. मग मला या आपला हिंगोली नावाच्या लोकल इन्फ्लुएन्सर कडून 74 इंची लिस्ट तर मिळते, पण काही पर्सनल रिझन्स मुळे लोकल इन्फ्लुएन्सरला यायला जमणार नव्हतं. आता कुछ तूफानी करते शर्त ही आहे, पैसे नाही खर्च करायचे, मला लिफ्ट किंवा पैदल ही जाना होगा. डोळा इकडून तिकडे फिरवस्तवरच पहिला स्टॉप आला. इडली है, वड़ा है, उत्तप्पा है, छोटा डोसा है, चाट वगैरह है अपने पास. भेंडी यानं मेनू डायरेक्ट बरसवलाय माझ्यावर. मग मेनू बी त्यांनी सांगितला चाट मध्ये चटकन राजकचोडी बनवायला. आयटम दिसायला वांड होता, पण या दगडाला खायचा कसा? खाने का कैसा ये शेवटी मी त्याला तोडला. आपण जी कचोडी खातो ती स्पायसी असते, जी कचोडी आहे ती गोड आहे, दिसायला पण खायला पण असं ड्रायनेस लागतच नाहीये याच्यात. याला खायचा म्हणजे एक सर्कस जरी असली तरी वांड आयटम होता यो. दुसरा स्टॉप ढिगभर लांब था, म्हणून जरा उगाच चालत जातोय तवरकन. खटकळीच्या मारुती मंदिरात जायचंय, जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत सोडा. मला एका टेम्पोतनं लिफ्ट मिळत्या. जाता जाताना मी रस्ते बघतो, काय मख्खन आहेत हिंगोलीचे रस्ते भाई. पुढच्या 2.5 मिनिटात मी येतो खटकळी मारुती मंदिरात. वाजव ना काका. असं म्हणतात हे मंदिर 100-200 वर्ष जुनं आहे. इथे माहित नाही, पण माझ्या मनातली दगदग थांबली, मी शांत झालो. नेक्स्ट स्पॉटवर जायला मला एक दादा त्याच्या स्कूटीवरनं लिफ्ट देतो. जाता जाता दादा म्हणते चल चहा पिऊन जाऊ. फुल मजा. चहा पिऊन झाल्यावर दादा घेऊन येतो मला आपल्या तिसऱ्या स्पॉटवर, जलेश्वर मंदिर. हे एक पांडवकालीन मंदिर आहे. इथे पाण्यात शिवलिंग आहे आणि प्रत्येक महाशिवरात्रीला सकाळ सकाळी त्या शिवलिंगावर साप येतो, जो कोणालाच दिसत नाही. महाराज इथं मंदिराची संरक्षण करतात, तर त्यांना दिसतो. बाग कोणालाच नाही दिसत. या मंदिरामागे ना एक सुंदर लेक सुद्धा होतं. आता मी याच बारकेला घेऊन आपल्या चौथ्या स्पॉटवर येतो. इथं आम्ही यांचे गरमागरम मूग भजी खातो. पहिल्या घासात विषय एंड केलाय मुगाच्या भजीने. फुल पॉपकॉर्नची रिप्लेसमेंट आहे मुगाची भजी म्हणजे. थिएटरला घेऊन जायचं, हे खात बसायचं. बारक्या जाते मला अंबिका स्वीट्सवर सोडून. इथला समोसा म्हणजे हिंगोलीकरांचा दिल हाय दिल. 1982 पासून शॉप आहे. डेलीचे 2500-3000 समोसे सेल होतात. इथे याच्या अगोदर वाटत होतं काय वेगळं असेल या समोसामध्ये, पण वांडेस्ट समोसा खाल्ला होता मी. राहिला तो एक स्पॉट होता, तो 14 मिनिटं चलते चलते लांब. मग मी जेव्हा 1 2 करत निघालो तेव्हा समोरून एक काका येते आणि म्हणतंय रस्ता बंद आहे इकडचा, इथं पाणी आहे म्हणे, इथून जाऊ शकत नाही, त्यामुळे मी असं गोल फिरून चाललोय. मग भरू ना डोक्याला लागली आग आणि ब्रिज ओलांडके मी पोहोच जाता हूँ. लिटरली इथं कोणीच नाहीये. हे होतं खाकी बाबा मठ. इथे बसलेल्या एका बाबांना विचारून मी जे काही ऐकलं क्रेझी होतं. इथली लोक म्हणतायत ते पाण्यावर चालायचे. माहित नाही आता हे कितपत खरंय, पण शांतता आज पण टिकून होती. आपल्या मराठवाड्याच्या शेवट हे सुंदर गोड मँगो पान खाऊन होतं. एक मिनिट, मँगो ठीक, इकडे कपल पान सुद्धा होते. हिंगोलीमध्ये जर पान खायचं असेल ना, मी तुमच्याकडेच येईल. मराठवाडा म्हटलं की सगळ्यांना फक्त दुष्काळ दिसतो, पण मला या दुष्काळात सुद्धा प्रेमाचा ओलावा मिळाला. हाच ओलावा घेऊन आपण आता निघालोय आपल्या तिसऱ्या विभागात.